संदर्भातले जे 2 GR होते ते आता रद्द करण्यात आलेले आहे, मागे घेण्यात आले। त्या संदर्भात राज ठाकरेंच्या घरासमोर मनसेचा हा जल्लोष सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। आनंदाचा हा क्षण असल्याची प्रतिक्रिया यावेळी मनसेच्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी दिली आहे। राज ठाकरे उद्या खरं तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार आहे। संदीप देशपांडे सुद्धा इथे दिसत आहेत, काही महत्त्वाचे पदाधिकारी आहेत मनसेचे, त्यांच्याकडून हा जल्लोष सध्या केला जातो। संदीप देशपांडे करता जल्लोष आपण पाहू शकता संदीप देशपांडेच्या हातात ढोल वाजवण्याचा प्रयत्न होतोय। आपण पाहू शकता मोठा उत्साह मनसेने खरं तर या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतंय। हिंदी विरुद्ध खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका घेतली होती। यानंतरच आपण जर पाहिलं तर सरकारच्या वतीने हा GR रद्द करण्यात आला। यानंतरच आणि जोरदार जल्लोष सध्या मनसेचा सुरू आहे। संदीप देशपांडे चक्क ढोल वाजवत आपला आनंद इथे व्यक्त करत आहेत, तर महिला पदाधिकारी सुद्धा आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। एकूणच या संदर्भात मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती। हे हिंदीचे GR मागे घेण्यासंदर्भात त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनही केली होती। असं झालेलं आहे की ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेबांनी डिक्लेअर केलं की फक्त अजेंडाच राहणार आहे मराठी भाषेचा, कुठलाही झेंडा राहणार नाहीये, त्यावेळेला सगळ्यांनी जी एकजूट दाखवली मराठीसाठी, सगळ्यांनी हिंदी सक्ती विरोधात जी एकजूट दाखवली, त्याचा परिणाम आहे घरोघरी, प्रत्येक शाळेमध्ये, रेल्वेला, सगळीकडे जाऊन हा प्रचार करण्यात आला, सगळ्यांना आवाहन करण्यात आलं। आणि हे जे वातावरण निर्माण झालं की सगळेच पक्ष एकत्र येत आहेत, सगळ्यांना एका या मुद्द्याकरता येत आहेत एकत्र, हे बघितल्यावर सरकारची फाटली आणि त्यानंतर त्यांनी हे मागे घेतलेलं आहे। आता ते 3 महिन्याचं केलेलं आहे, 4 महिन्याचं आहे, ते पूर्णपणे त्याचं बंद करणं हे आमचं काम राहणार आहे। आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे ज्या वेळेला जो आदेश देतील त्याप्रमाणे पुढे दिशा असेल। आता यापुढे आंदोलन आपलं होणार होतं, मात्र आता सरकारने यापुढे GR रद्द केलाय, काय वाटतं? नाही, आता सन्माननीय राजसाहेब पुढची दिशा देतील त्याप्रमाणे आम्ही पुढची दिशा ठरवू। मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यानंतर सरकारला कुठेतरी जाग आली आपण म्हणत होतो। मी तेच सांगितलं ना, सगळेच पक्ष, सन्माननीय उद्धव साहेबच नाही, सगळेच पक्ष एकत्र आलेले आहेत। सन्माननीय अजित पवार साहेबांची पण माणसं असतील, शिंदे साहेबांची पण माणसं असतील, सगळ्यांचीच माणसं सगळेच एकत्र येत होते। आंबेडकरी संघटना असतील, सगळ्यांनी सपोर्ट केला ना, शिक्षकांनी सपोर्ट केला, सामान्य नागरिकांनी सपोर्ट केला, पालकांनी सपोर्ट केला। त्यामुळे हा विजय, हा दहशत झाली एक की सगळे एकत्र आल्यावर काय होऊ शकतं हे चित्र निर्माण झालं। आणि मराठी माणूस, मी तर सरकारचे आभार मानतो की याकरता मराठी माणसं तरी एकत्र आली त्यामुळे, आणि अशीच एकत्र राहिली पाहिजे ईश्वरचरणी प्रार्थना। नक्कीच आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात मनसैनिक जे आहेत ते याच ठिकाणी आले। आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ते सुद्धा आहेत, ताई काय सांगणार? दादा काय सांगणार? हा महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसांचा विजय आहे। सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी पक्षभेद विसरून मराठीसाठी एकत्र आले। हा मराठी एकीचा लढा आहे। महाराष्ट्रातील सर्व मराठी लोकांना, सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना मनपूर्वक अभिनंदन राजसाहेबांनी केलेलं आहे आणि सर्वांचे आभार व्यक्त केलेले आहे। तसंच राज्य सरकारची फाटली म्हणून त्यांनी GR मागे घेतलेला आहे, तरी देखील राज्य सरकारचे देखील आभार। त्यांनी महाराष्ट्र मनाचा, मराठी मनाचा ज्ञान राखला, त्यामुळे त्यांचे देखील आभार। पाहू शकता शिवतीर्था बाहेर कशा पद्धतीने जल्लोष एक लहान मनसैनिक बोलणार आहोत।